बेलापूरगाव सेक्टर 20 मध्ये नवीन असा अध्यायांच्या समवेत प्रभाग क्रमांक 27 च्या 40 नगरसेवक या ठिकाणी ताईंच्या वतीनं आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी आदरणीय आमच्या पूनमताई पाटील, आदरणीय अमितजी पाटील, मोहनजी मुकादम, आमचे काका, त्याचबरोबर संदेशजी पाटील, गोपाळ मामा, या सर्वांना या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. या बांधकामाचं जे कंत्राट संपन्न होत आहे 2 मिनिटात. कंत्राटदार कोण आहेत त्यांनी यायचं. त्याचबरोबर या ठिकाणी टाळ्या वाजायला कंजूसी का करतात. त्याचबरोबर प्रभाग दिनानाथजी पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर बेलापूर भारतीय जनता पार्टीचे खरोखर एक जुने जाणते आमचे मार्गदर्शक आदरणीय. बसा तिथे, बसा मी बोलते ना, बसा तिथे, मागे बसा, मागे बसा, मागे बसा, मी बोलते. मला माहितीये कोण कुठे कुठे गेले. कारण 35 वर्ष काम करते इथे. हिने नसेल बघितलं आणि याने मी बघते. अगं रात्री तोच धंदा असतो. तर मी तुम्हाला सांगते, ज्याला जे काय पाहिजे ना त्यांनी यांच्याकडे या, यांना तुमचं सांगा. इकडे तिकडे फिरकलात ना तुम्ही तुम्हाला नाही सांगते. आज नवी मुंबई महानगरपालिका आणि आमदार निधीतून 40 लाख रुपये देऊन हे भाजी मार्केट बेलापूर विभागामध्ये आपण निर्माण केलेले आहे. आज आपले सगळे नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या हस्ते हे लोकार्पण सोहळा केलेला आहे. 2 दिवसातच आपण यांना परवाने देऊन ऑफिशियली ते जे भाजीमध्ये कोण बसणार आहेत त्यांना देणार आहोत. आणि हे बांधलेलं आहे सर्व लोकांसाठी, ज्या ग्रामस्थाच्या महिला पूर्वीपासून इथे भाजी विकतात त्यांच्यासाठी. आणि बराचसा आपल्याला इथे अजून खूप काम करायचं आहे. अजून गाडे 20, 25, 50, 100 गाडे बनवायचे आहेत, जेणेकरून जुने लोक आहेत त्यांनाही आपल्याला देता येईल. तलावाचं सुशोभीकरण आहे, स्मशानभूमी आहे, अजून खेळाचं मैदान आहे, खूप काम आहे. ते आम्ही हळूहळू करू आणि तुम्हाला सांगू. पण फिलहाल तर आम्ही या भाजीवाल्यांसाठी या गाडी करून त्या माध्यमातून सर्व प्रकल्पग्रस्तांना निवेदन आहे की तुम्हाला ज्या नोटिसी आलेल्या आहेत त्या नोटिसी वॉर्डचे जे अधिकारी आहेत, वॉर्ड अधिकारी, त्यांच्याकडे जाऊन त्या नोटिसी द्या. तुम्ही बांधलेलं जे बांधकाम आहे किती एपेच आहे तो पण त्याच्यात द्या आणि सगळे पेपर द्या, जेणेकरून तुम्हाला आम्हाला ती जी बांधकामं कायमस्वरूपी करता येतील. आणि जो एपेचा तुम्ही वाढवून घेतलाय तो सुद्धा तुम्हाला आम्हाला कंटिन्यू करून जास्तीत जास्त देता येतील आणि घरं कायमस्वरूपी करता येतील. त्यासाठी उद्यापासूनच सर्व प्रकल्पग्रस्त असतील किंवा प्रकल्पग्रस्त नसतील, शुल्कोची लोक असतील, त्यांनी सुद्धा वार्डात जाऊन आपलं कमीत कमी निवेदन द्या, घर नंबर द्या, जेणेकरून दिल्यावर 5-50 नोटिसी आल्या की आम्ही कोर्टात जाऊन आम्ही कोर्टाला दाखवू की किती लोकांना ह्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न 100% महाराष्ट्र राज्य शासन, आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आमच्या मिसाळताई, आमचे एकनाथ शिंदेजी सगळे मिळून हा निर्णय देतील. आणि यावेळी निश्चित राहा तुम्ही की यावेळी तुम्हाला निर्णय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सोसायट्या निर्माण केलेल्या आहेत, लवकरच आता अधिकारी पाऊस गेल्यावर येतील. भूखंड कुठे आहेत काय बघून आम्ही सगळे मिळून एक मोठा मेळावा घेऊन आम्ही आमचे मंत्री महोदय पंकज भोयर यांना आणून त्यांच्याच शुभ हस्ते तो मुहूर्त आम्ही करणार आहोत. ऐका, आम्ही मॅच्युअर पॉलिटिशियन आहोत. आम्ही भांडणं सभागृहात तर नाही करणार. सभागृहात त्या काल बोलत होते चिंपाट, टमरे, बादली असं कधी आजपर्यंत गेल्या 12 वर्षाच्या या आताच्या आणि पुढच्या 6 वर्ष 21 वर्षामध्ये मी कधी सभागृहामध्ये माफी मागितलेली नाही. मान देऊन सर्वांनी सदस्य बोलून अध्यक्षांना मान देऊन असं मी बोललेले. कारण काय, आपण लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्याला लोक निवडून देतात त्यावेळी आपली ही इमेज तुमची काय, तुम्ही कसं बोलता, कसं चालता, हे सगळं महाराष्ट्र आम्हाला बघत असतो. हे काही गल्लीतलं राजकारण नाही तिथे की चिंपाटनं बांधली बोलावं. म्हणून मी मागणी केली. मी 12 वर्षानंतर त्यांना प्रश्न केला. आजपर्यंत मी तुमच्यासाठी, पण आता बघितलं अवेळी पाऊस येत नाही, की पारसी डोंगर सगळा करून चाललेला आहे, माती नाही, गरबड आणि पिंपळ लावले, तो लोकांना छत्रछायेखाली बसता येईल. हॉस्पिटल मागितलं असतं तरी दिलं असतं लगेच तिथे डिक्लेअर केलं.
हॉस्पिटलचा उद्या निकाल आहे आणि गोरगरीब माता नक्कीच ते हॉस्पिटल बांधल्याशिवाय राहणार नाही. जोरदार टाळ्या. गोरगरिबांचा तुमचं आता बघा बेलापूरला किती लोक लागली, तर तिथे किती लागतील? दिवाळा आहे, बेलापूर, शाहबाद, ताराबाद. आपलीच लोक आहेत ना. परवा दिवशी आरोग्य समितीला भांडण झाले त्यांच्याबरोबर याच विषयावर. तर मला हेच म्हणायचंय की आपण काम करत राहू. तुम्ही सगळ्यांनी निवडणुका आता नाही आहेत 3 वर्ष, आपण काम करू सगळे मिळून. निवडणुका आल्या तर आपण बघू काय करायचं ते. पण आता सध्या आपल्याला एकत्रित येऊ. आम्ही कोणासाठी मागितली झाडं? लोकांसाठी मागितली. आणि लोकांसाठी जर त्यांनी नसती दिली तर चित्र काय गेलं असतं सभागृहात. आणि ते बोलले 5 लाख देतो. 5 लाख नाही, आमची 5,000 जरी झाडं लागली तर माती मिळत नाही. पण ठीक आहे, त्यांचे काल अधिकारी आले, ते बुधवारी गुरुवारी येते, त्यांच्या गावची जत्रा आहे. ते बोलले मी येतो, मी 5 किलोमीटर सगळं दाखवून देते. त्याच्यानंतर वाशिशी शोर आहे, सेक्टर 11-15 आहे. त्याच्यानंतर आर्टिस्ट विलेजमध्ये आपलं नर्सरी आहे मोठी, सगळी झाडं पडलेली आहेत. डायव्हर्ससाठी तुम्ही जाता तिथे 40,000 आपण लावू. तुम्ही जो सांगाल, जिथे जिथे सांगाल तिथे आपण झाडं देऊ. आणि ती झाडं वाढवायची जबाबदारी पण आपलीच असेल. आपल्याला दिवाळाच्या पेक्षा सुद्धा चांगलं करायचंय. ते माझं प्रथम प्रयोग होता, त्याच्यातून मी खूप शिकले की मला काय केलं पाहिजे. म्हणून मी हे उंच सांगितलं. तिथे मार्केट छोटं झालंय, पण कालांतराने तिथे 3-4 स्लॅब अजून टाकायचे आहेत. आमचे खांदेवाल्यांची जेपी आहे, बगवाल्यांची जेपी आहे, त्याच्यानंतर आमची डोलकरांची केलंय चांगलं. बगवाले आणि खांदेवाल्यांनी स्लॅब टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण स्लॅबच्याच इमारती घेतलेल्या आहे. त्याचप्रमाणे पुढच्या वेळी आपण जेही करू आम्ही ते स्लॅबचं करू. ते पुन्हा गळती नको, काय नको. पण तुमचं काय म्हणणं असेल, काय मागणं असेल, तर त्या दिवशी हे लोक मिटिंग लावतील नगरसेवक. त्या दिवशी तुम्ही तुमचं लेखी निवेदन आणा. कोणाला योगा सेंटर पाहिजे आपण देऊ ना.